काम केलेलं आहे। हा स्वतःला ओबीसी नेता म्हणतो, परंतु ह्याची लायकी नाही। हा प्रत्येक वेळेस कोणाची तर सुपारी घेतो, कुठल्या ना कुठल्या नेत्यावरती जातो, कुठल्या ना कुठल्या नेत्याला खालच्या पातळीचं बोलतो। अशा नेत्यांपासून ओबीसीच्या नेत्यांनी सुद्धा सावध राहावं, कारण हा कुठल्या अँगलनं ओबीसीचा नेता आहे हा याने एकदा सिद्ध करावं। ह्याच्या पाठीमागं काळ कुत्र नसताना कुणाची तर सुपारी घेतो। आज पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये, तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये, प्रसाद लाड यांच्या विरोधामध्ये, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या विरोधामध्ये भामटा सुपारी बहादर यांनी परत एकदा गरळ ओकलेली आहे। अशा भामट्याचा आम्ही जाहीर असा निषेध करतो। या भामट्याने सोलापूर जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन खालच्या भाषेचा उपयोग करून या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांवरती गरळ ओकण्याचं काम केलेलं आहे। हा स्वतःला ओबीसी नेता म्हणतो, परंतु ह्याची लायकी नाही। हा प्रत्येक वेळेस कोणाची तर सुपारी घेतो, कुठल्या ना कुठल्या नेत्यावरती जातो, कुठल्या ना कुठल्या नेत्याला खालच्या पातळीचं बोलतो। अशा नेत्यांपासून ओबीसीच्या नेत्यांनी सुद्धा सावध राहावं, कारण हा कुठल्या अँगलनं ओबीसीचा नेता आहे हा याने एकदा सिद्ध करावं। ह्याच्या पाठीमागं काळ कुत्र नसताना कुणाची तर सुपारी घेतो, कुणावर तर बघतो आणि सतत मीडियामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो। अशा माणसाला मीडियाने सुद्धा जास्त प्रसिद्धी नाही देऊ ही माझी विनंती आहे। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील असतील, प्रसाद लाड साहेब असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, ओबीसी नेते असतील, अशा नेत्यांना प्रत्येक वेळेस खालच्या भाषेमध्ये बोलण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ह्या सुपारी बहादर भामट्याने केलेला आहे। म्हणून ह्याचा लवकरात लवकर सरकारनं बंदोबस्त करावा आणि ह्याला जशाच तसं उत्तर देण्यासाठी मराठा समाज सुद्धा सक्षम आहे। परंतु आम्ही या ठिकाणी एवढंच सांगतो, ह्यांनी परत मराठा समाजाच्या अनामध्ये माती घालवण्याचं काम करू नये, ओबीसी मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करू नये। ओबीसी समाज, मराठा समाज असेल, सर्व समाज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहतो, परंतु हा सुपारी कोणाचा तर घेतो आणि समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करतो। अशा माणसाचा लवकरच बंदोबस्त महाराष्ट्र सरकारनं करावं अशी सरकारला आमची विनंती आहे। अन्यथा या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये भांडणं लावण्याचा कार्यक्रम हा कोणाची तर सुपारी घेऊन करू शकतो। म्हणून लवकरच वेळेत याला आवरावं अशी माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे। लवकरच या ठिकाणी त्याचा पोलफळ करण्यासाठी आम्ही सर्वजण त्याच्या विरोधामध्ये जेवढे काही महाराष्ट्रामध्ये त्यांनी कोणाकोणाच्या सुपाऱ्या घेतल्यात ह्याची सुद्धा लवकरच आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेऊन ह्याची सुद्धा लवकरच आम्ही जाहीर असं ह्याची पोलखोल करू, एवढंच या ठिकाणी सांगतो।